एक सविस्तर रिपोर्ट पाहणार आहोत। इच्छा असेल तर मार्ग दिसेल अशी एक म्हण आहे आणि त्याचा प्रत्यय बीडमध्ये आलाय। पाण्याचं दुर्भिक्ष असलेल्या बीड आणि आसपासच्या परिसरात पाण्यासाठीची वणवण तशी नेहमीच, पण बीडच्या जळूर गावातील एका गावकऱ्यांसाठी जलदूत होऊन आलाय। राजेश काकडे असं त्यांचं नाव असून सोनं लाखांवर गेलेलं असतानाही पत्नीचं दागिनं विकून त्यांनी गावकऱ्यांना पाणी दिलंय। पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट। सध्या सोन्याच्या लाखांवर झालेल्या उसळीमुळे महिला वर्गच काय पण पुरुषही आता सोनं मोडण्याची इच्छा काही व्यक्त करत नाहीत, उलट दरवाढीचीच वाट पाहतायत। मात्र एका पठ्ठ्यानं आपल्या पत्नीच्या अंगावरचं सोनं विकून गावावरचं जलसंकट दूर केलंय, पाण्याचा स्रोत त्यानं निर्माण केलाय। जुरुड गावच्या राजेश काकडे यांनी गावातल्या महिलांचा पर्यायानं घरोघरी असलेल्या लक्ष्मीच्या पाण्यासाठी होत असलेला संघर्ष न पाहवल्यामुळे पत्नीच्या अंगावरचं सोनं मोडून बोर खणण्याचा निर्णय घेतला। पण त्यांनी खणलेल्या या पहिल्या बोरचं पाणी आटू लागलं, म्हणून त्यांनी आणखी एक बोर खणला आणि म्हणतात ना, इच्छा तिथे मार्ग, त्याचाच प्रत्यय आला। बोर खणला आणि इतकं पाणी लागलं की आता 5 गावांची ही तहान हा बोर भागू शकेल इतकं पाणी निसर्गानं देव केलंय। पण ज्यावेळेस मला पहिल्या बोरला माझं थोडं पाणी कमी आलं, परिसरामधल्या लोकांना माझ्या पाणी कमी पडू लागलं, त्याच्यामुळे माझी परिस्थिती खूप बिकट होती। मग तितक्यात मी माझ्या बायकोचा विचार केला की बाबा आता आपल्याला बोर घ्यायचा आहे। मग बोर घ्यायचा असताना माझ्याकडे तर पैसे नाहीत। मग मी माझ्या पत्नीला म्हणलो की बाबा आता आपल्याला तुझ्यापासलं जे काही सोनं आहे ते दे मला, आपण सोनं मोडू आणि दुसरा बोर घेऊ। मग माझी बायको तयार झाली। तयार झाल्यानंतर आता आसपास 4-5 गावचे लोक माझ्या दारामध्ये येतात, पाणी घेऊन जातात 24 तास। हे आमच्या दोघंही आमच्या कुटुंबाला, आईवडिलाला, पत्नीला, आमच्या कुटुंबाला समजायला समाधान वाटत आहे व मुख्यपराने पण येऊन पाणी पित आहेत। राजेशनं स्वतःची बाजरी, डाळिंब आणि मोसंबी सुद्धा वाया जाऊ दिली। स्वतःच्या शेताला पाणी न देता त्यांनी लाखोंचा खर्च मातीमोल केला, मात्र हार मानली नाही आणि आपला संकल्प कायम ठेवला। त्यामुळे जरूर गावातील सरपंचांसह नागरिक त्यांचं कौतुक करतात। गुराढोरांची ही तहान भागत असल्यानं जलदूत अशी उपाधी गावकऱ्यांनी त्यांना देऊ केली आहे। 2 ते 3 वर्ष झालं राजेश काकडेच्या तिथून मोफत पाणी घेऊन जातो, त्याचं आम्हाला समाधान वाटतं। आणि विशेष म्हणजे राजेश काकडे हा स्वतः लाईटचा काय फॉल्ट असू, हे असू, काही प्रॉब्लेम असेल तर वरी फोन लावणार, मोटर वेटर चालू करणार आणि सर्वांना मोफत पाणी तो वाटतो। कारण आम्ही कधीही गेलो, रात्रीच्या 1ला जा, 2ला जा, आम्हाला पाणी तिथं उपलब्ध असतं, ह्याचं आम्हाला समाधान वाटतं। आणि विशेष म्हणजे तो 1 रुपयाही घेत नाही, ह्याचा आम्हाला फार अभिमान वाटतो त्याचा। बीड सारख्या पाण्याचं दुर्भिक्ष असलेल्या या प्रांतात गेल्या उन्हाळ्यापासून आत्ताच्या उन्हाळ्यापर्यंत बोरनं गावकऱ्यांसह परिसरातल्या अनेकांना साथ दिली आहे। जो लोकांसाठी करतो त्याला देव साथ देतो, ही म्हण देखील राजेशनं खरी ठरून दाखवली आहे। भगीरथाला सुद्धा जिथे गंगा जमिनीवर आणण्यासाठी प्रयत्न करावे लागले, तिथे या तरुणानं मात्र स्वतःची पदरमोड आणि पत्नीच्या साथीनं गंगेला प्रवाही केलाय। आकाश सावंत, NDTV मराठी, बीड।